सियावर रामचंद्र की, सियावर रामचंद्र की, भारत माता की, वंदे छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति संभाजी महाराज की। मंचावर उपस्थित सर्व प्रभू राम भक्त व एका महत्वाच्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी संकल्प घेऊन उपस्थित माझ्या सर्व रामसेवक बंधूंनो, माता भगिनींनो, खरं तर मी येण्याच्या अगोदर 20 तारखेच्या कार्यक्रमाच्या आयोजनाची सविस्तर सूक्ष्म माहिती आपल्याला देण्यात आली। हे खरं आहे की जगामध्ये अनेक देश सौभाग्यशाली असतील, अनेक जिल्हे सौभाग्यशाली असतील, पण 22 तारखेला मात्र या सर्व जिल्ह्यांमधला एक अजून सौभाग्यशाली विभाग असणार आहे आणि तो म्हणजे चंद्रपूर। 1528 मध्ये जन्मस्थानावरचं मंदिर नष्ट करून एक बाबरी मस्जिद निर्माण करण्यात आली। ही मस्जिद निर्माण करताना भाव एकच होता की या देशाची आस्था अस्मिता, या देशाच्या जनतेच्या व राम भक्ताच्या हृदयात असणारा राम हा संपून जावा। मीर बाकीचा संकल्प स्वप्न हे प्रभू रामाचं नाव या देशातून संपुष्टात यावं आणि जो देश एका धाग्याने बांधला आहे त्या देशाची सांस्कृतिक आध्यात्मिक ही भूमिका जर आपण नष्ट करू शकलो तर मात्र आपण या देशावर हजारो वर्ष राज्य करू शकू। 1528 पासूनचा संघर्ष, मीही एक कारसेवक होतो। मलाही आठवतं की कारसेवेला जायच्या अगोदर माझा विवाह झाला होता आणि मला याची जाणीव होती की मी कारसेवेला जाईल असं सांगितलं तर माझी बायको कदापिही परवानगी देणार नाही। पण माझी आई, माझे वडील यांना मी सांगितलं की मी कारसेवेला जाईल। बायकोला न सांगता कारसेवेला गेलो। तेव्हा मोबाईलही नव्हते। अयोध्येला पोहोचल्यानंतर सांगितलं की मी अयोध्येला आलो आहे। त्या दिवशीपासून माझ्या बायकोनी जो सोमवारचा कडक उपवास धरला तो आज गायत आहे। जेव्हा माझा विवाह झाला तेव्हाही मला आठवतं की सुलग्नाचा जो बॅकड्रॉप होता तो मंदिर यही बनाएंगे आणि प्रभू रामाची मूर्ती त्या बॅकड्रॉप मध्ये फुलांनी काढली होती। आणि हा माझ्यासाठी तुमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे की त्या 496 वर्षानंतर हजारो लाखो लोकांनी प्राणाची आहुती देत हा संघर्ष असाच कायम ठेवला। आज त्या प्रभू रामाच्या मंदिरात आपण आपल्या जिल्ह्यातून त्या मंदिराच्या गर्भगृहापासून इतर साऱ्या लाकडी कामासाठी काष्ट आपण पाठवल्या। मला कधी कधी वाटतं की हा देवाने आपली निवड देवानी केली। जेव्हा देहरादूनच्या कास्ट रिसर्च सेंटर मध्ये जगातलं कास्ट पाठवलं गेलं, त्याचा रिसर्च केला गेला, त्याची तपासणी केली गेली। माझ्याकडे आत्ताही त्या मंदिर ट्रस्टचे सचिव श्री चंपतराय यांचं लेखी पत्र आहे। त्यांनी त्यांच्या लेखी पत्रात भाव व्यक्त करत सांगितलं की आम्ही सर्व कास्ट तपासलं, रिसर्च केलं, संशोधन केलं आणि सर्वात उत्तम मंदिरासाठी जर कुठचं कास्ट ज्याची निवड आम्ही केली तर ती फक्त आणि फक्त जगामध्ये देशामध्ये चंद्रपूरची केली। जर प्रभू रामाने आमची निवड केली आहे
जो भाग कधी दंडकारण्यामध्ये होता, तर मनात विचार आला की प्रभू रामाला आपण काय भक्ती समर्पित केली पाहिजे. कधी वाटायचं की 22 तारखेला मी स्वतः जावं, पण मनात विचार केला मी एकटा जाईल, तर ही भक्ती मी माझ्या जिल्ह्याच्या वतीने कसा समर्पित करू शकेल. मग निर्णय केला की अयोध्येला तर प्रभू रामाच्या दर्शनाला मी नंतर जाईल, पण जाण्या अगोदर जगामधला सियावर रामचंद्र की जय हा रेकॉर्ड करून मग प्रभू रामाच्या दर्शनाला जाईल. त्या शेकडो राम भक्तांसोबत जाईल आणि प्रभू रामाच्या चरणी प्रार्थना करत सांगेल की देवा, तू आम्हा सर्वांना संधी दिली सेवा करण्याची. हेही खरं आहे की तुम्ही आम्ही असू नसू, प्रभू राम जब तक सूरज चांद रहेगा नहीं, सूरज चांद भी समाप्त हो जाएंगे, फिर भी प्रभु राम का नाम रहेगा. शेवटचा श्वास सोडतानाही जेव्हा आपण एखाद्याला खांदा देतो, तेव्हाही राम नाम सत्य है हेच आपण म्हणतो. राम नामच सत्य आहे आणि हे तर आपल्या जिल्ह्याचं सौभाग्य आहे. मग आपण जो 20 तारखेला 5 वाजता गिनीस रेकॉर्ड बुक वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा निर्णय केला, त्यामध्ये 2 वैशिष्ट्य आहे. एक तर आपण मर्यादा पुरुषोत्तमाचं स्मरण करणार आहोत, आपली भक्ती समर्पित करणार आहोत. मग आपली मर्यादा काय, तर आपली मर्यादा की आपण गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये दुसऱ्याचा रेकॉर्ड तोडायचा नाही, आपला स्वतःचा रेकॉर्ड करायचा आहे. आणि हा करताना भाव काय, चंद्रावर तर अनेक जण गेले असतील, पण नाव कोणाचं राहिलं, नील आर्मस्ट्रॉंगचं. दुसऱ्याचं तिसऱ्याचं नाव आठवत नाही. मग आपण विचार केला तर 4था 5वा 6वा रेकॉर्ड तोडणार म्हणून चंद्रपूर असता कामा नये. जेव्हा गिनीज रेकॉर्ड बुकच्या भारतात असणाऱ्या त्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा झाली, मग आम्ही निर्णय केला की इतरांची रेकॉर्ड तोडत नाही बसायचा, आपण आपला रेकॉर्ड करायचा. आणि जेव्हा त्यांनी सांगितलं की याच्यामधला एक सर्वात मोठा फायदा हा आहे की कदाचित अजून 6 महिन्यांनी, वर्षांनी, 5 वर्षांनी, 10 वर्षांनी तुमचा रेकॉर्ड अजून कोणत्या देशात तोडला जाईल, कोणत्या जिल्ह्यात तोडला जाईल, एकदा नव्हे 25दा तोडला जाईल, 25दा नव्हे 50दा तोडला जाईल. पण जेव्हाही हा रेकॉर्ड इतर लोक तोडतील, तेव्हा इतर कोणाचंही नाव घेतलं जाणार नाही. तेव्हा वारंवार एकच शब्द हा गिनीज रेकॉर्ड बुक मधून उच्चारला जाईल की ये चंद्रपूर ने बनाया हुआ रेकॉर्ड है. मग मी निश्चिंत झालो. म्हणजे 100 वर्ष बाकी कोणाला काहीही तोडू द्या, पण नाव मात्र आपलंच राहील. कारण रेकॉर्ड मूळ कुठचा आहे, रेकॉर्ड हा मूळ चंद्रपूरचा आहे. मग जर्मनीमध्येही जेव्हा रेकॉर्ड तोडल्या जाईल, तेव्हा चंद्रपूरचं नाव त्यांना घ्यावंच लागेल. हा विचार आपण या माध्यमातून केलाय. आणि यासाठी तुम्हाला प्रशिक्षण, यामध्ये आपण भाग घेताना काय पथ्य ठेवावीत याची माहिती आपल्याला दिलीच आहे. माझी विनंती आहे की साधारणतः 200च्या आसपास अटीतून आपल्याला जायचं आहे. पण मला विश्वास आहे की ज्या जिल्ह्यामध्ये शक्तिदायिनी माता महाकालीचा आशीर्वाद आहे, ज्या जिल्ह्यामध्ये भगवान अंचलेश्वरांचा आशीर्वाद आहे, आपण हा रेकॉर्ड जगामध्ये निश्चितपणे करू. आणि पहिली राम भक्तांकडून प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या अगोदर जर भक्तीची सेवा समर्पित केल्या जाईल, तर ती चांदा क्लब ग्राउंडवर आपण सर्व राम भक्त बंधू भगिनी करणार आहेत. यासाठी काही आपण वस्त्र कोणतं परिधान करायचं हेही निश्चित केलंय. श्री रवी गुरनुगे जे फक्त दीपक प्रज्वलित करणार आहे, जे रामज्योत प्रज्वलित करणार आहे, त्या महिलांना मला तारीख निश्चित सांगता येणार नाही, 17-18 तारखेला त्यांना
एक साडी प्रत्येकाला दिली जाईल. जे कार्यकर्ते पुरुष आहेत त्यांना एक शर्ट दिला जाईल. फक्त अडचण एवढीच आहे की सर्वांचे माप काही कुणी घेतले नाही आहे. त्यामुळे महिलांना बरं आहे, पण पुरुषांमध्ये एखादा 42, 44, 39, 38 अशी येतील तर थोडंसं ॲडजस्ट करावं लागेल. तेवढ्या गर्दीमध्ये पोट दिसलं तरी चिंता करू नका, तुमचं पोट हे ड्रोनमध्ये येणार नाही अशी व्यवस्था आपण निश्चित करू. पण गणवेश करताना साधारणतः एकसूत्रता दिसावी, एकरूपता दिसावी, हा आपण निर्णय केला. यासोबत एक निर्णय अजून केला की पहिली रामज्योत कोणी प्रज्वलित करायची तर ती वाल्मिकी समाजाच्या वतीने केल्या जाईल, जी शशी लखन सर्वान करेल. दुसरी ज्योत हे केवट भोई समाजाच्या वतीने आशाताई दाते या केवट समाजाचं प्रतिनिधित्व करेल. तिसरी ज्योत ही मुस्लिम समाजाच्या वतीने चांद पाशा सय्यद प्रज्वलित करेल. चौथी अनुसूचित जातीच्या वतीने प्रियंकाताई थूल या रामज्योतला प्रज्वलित करेल. पाचवी ज्योत आमच्या आदिवासी भगिनी सौ गीताताई गेडाम प्रज्वलित करेल. आणि सहावी शीख समाजाच्या वतीने बलजीत कौर बसरा ही सहावी ज्योत प्रज्वलित करेल. आणि नंतर आपण सर्वांनी काही सेकंदात 1 मिनिटाच्या आत, 1.5 मिनिटं लागलं तरी चालते, घाई करू नका. पण आम्ही प्रयोग केला, आमच्या लक्षात आलं की 1 मिनिटामध्ये आपण सहजपणे या ज्योती आपल्या हिस्स्याला ज्या ज्योती दिल्या जाईल, ज्याचा अनाउन्समेंट संख्येनुसार आपण करू, तेवढ्या सहजपणे पेटवता येईल, त्या प्रज्वलित करता येईल. घाई करायची नाही. मनामध्ये राम नामाचा जप करा, रामधून सुरू राहील. आणि जेव्हा ते होईल तेव्हा चहूकडे सर्व लाईट बंद होईल आणि आकाशातून फक्त आणि फक्त प्रभू रामाचा आशीर्वाद घेत जेव्हा प्रभू राम आकाशातून सियावर रामचंद्र की जय या प्रज्वलित ज्योती बघेल, तेव्हा मला निश्चितपणे आहे की माँ सीता आपली बाजू घेत प्रभू रामाला सांगेल की जय देवा, चंद्रपूरकरांना सुखी ठेवा. याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आणि हा एकच कार्यक्रम नाही आहे. मी आपल्या सर्वांना आवाहन करतोय. खरं तर व्यवस्थेमध्ये इथं अनेक संस्था संघटना एकत्र आल्या, सर्वांनी समन्वय ठेवा. पण 20 तारखेचा कार्यक्रम झाला आणि हे कोणा एका व्यक्तीचं, 4 व्यक्तीचं, 5 व्यक्तीचं हे यश असणार नाही आहे. हे तुमचं असणार आहे. हे राम भक्तांचं गिनीज रेकॉर्ड बुक मध्ये जेव्हा नाव जाईल तेव्हा मनीष महाराजांपासून मंचावर बसलेल्या प्रत्येक राम भक्तापासून शेवटच्या टोकावर असणाऱ्या प्रत्येक राम भक्ताचं हे श्रेय असणार आहे. आणि मला विश्वास आहे की जसं वर्षा ही काय एका व्यक्तीवर पडते का, मग आशीर्वादाची वर्षा सुद्धा हे आपल्या सर्वांना आशीर्वादाच्या स्नेहाच्या प्रेमाने प्रभू राम आम्हाला ती वर्षा प्रेमाची निश्चितपणे आम्हाला भिजवेल असाही मला विश्वास आहे. साधारणतः हा कार्यक्रम झाला की एक छोटासा आनंद उत्सव म्हणून लाईट जातील म्हणजे आपण बंद करणार आहोत. आणि मग त्या अंधारात वरतून ते ड्रोनचं शूटिंग होईल, मग ते लंडनमध्ये पाहिलं जाईल, मग 180 देशामध्ये पाहिलं जाईल. आणि मग 21 तारखेला 11 वाजता पुन्हा आपण सर्वांनी इथं आनंद उत्सवासाठी यायचं आहे. 11च आहे ना की 10 आहे? 21ला गिनीज रेकॉर्ड बुक 10 आहे की 11 आहे? नक्की ना? नाही तर ते 10 वाजता येतील, ते लंडनचे लोक आहे, ते भारतीय वेळेनुसार नाही राहत, ते त्यांच्या टाइमनुसार राईट टाइम येतील. त्यांना आपण सुधारवण्याचा प्रयत्न करू, पण तरी
11 वाजता 21 तारखेला पुन्हा या सभागृहात आपण यायचं आहे. भाषण नाही ऐकायचे, थोडंसं ऐकावं लागेल ऐकू, पण त्यावेळी मग ते गिनीस रेकॉर्ड बुकचं सर्टिफिकेट आपल्याला देतील आणि शंखनाद होईल. इथं बंगाली समाजाच्या आपल्या भगिनी शंखनाद करून ते रेकॉर्ड आपण स्वीकारणार आणि तो स्वीकारल्यानंतर आपण बाहेर ढोल ताशामध्ये जल्लोष करणार आणि छान रामधून इथं श्री हरीश शर्मा, राहुल पावडे आणि इथं असणारे सर्व पदाधिकारी. आत्ता जसं मी बघितलं की मनीष महाराज भजन करत होते, मी मुद्दाम बारकाईने पाहत होतो की असा एखादा व्यक्ती असेल की ज्याला थोडा आळस येत असेल, जो टाळी वाजवत नाही. पण माझ्या लक्षात आलं असा एकही जण नव्हता. एक थोडा दिसला होता, म्हणजे हा वाजवत नाही आहे, पण नंतर लक्षात आलं त्यांनी खिशात हात टाकला आणि पुन्हा बाहेर काढून टाळ्या वाजवायला लागला. मग आपण 21ला हा कार्यक्रम केल्यावर अजून एक कार्यक्रम आहे, हाही जगामध्ये अद्वितीय आहे, पण तिथं काही गर्दी करता येत नाही नियमानुसार, म्हणून मी आपल्याला आमंत्रण देत नाही आहे. मग आम्ही दुसरा कार्यक्रम करायचं ठरवलं की रामायणामधलं एक पात्र येतं, ते म्हणजे जटायू. जटायू म्हणजे काय तर गिधाड. आपण झरी ताडोबामध्ये 8 जटायू हे आता आपल्या ताडोब्याच्या जंगलात नसल्याने आता हे जटायू आपण ताडोब्यामध्ये मुक्त करतोय आणि हा सुद्धा जगातला पहिला कार्यक्रम होतोय की जो आपण 21 तारखेला 2 वाजता म्हणजे इतका आनंद उत्सव साजरा झाला की आपण तिथं जाणार आहोत. मला विश्वास आहे की जेव्हा आपण गिनीज रेकॉर्ड बुक प्राप्त करू रामाच्या आशीर्वादाने, तेव्हा जगामध्ये काल मी 50 देशातल्या प्रतिनिधींची काल मी बैठक घेतली. 50 देशातले महाराष्ट्रीयन हे लंडन, आयर्लंड, जपान, अमेरिका सर्व यांची काल बैठक घेतली आणि मी त्यांना सांगितलं की आम्ही असा असा रेकॉर्ड करतोय. मग विश्वास आहे की 20 तारखेला जेव्हा आपण रेकॉर्ड ब्रेक करू तेव्हा जगामध्ये एकच ट्विटर ट्रेंड होणार आहे, सियावर रामचंद्र की जय. आणि आपल्या चंद्रपूरचं नाव हे ट्विटरमध्ये जगामध्ये नंबर 1 वर पोहोचेल, हाही विश्वास मग या निमित्ताने आहे. 22 तारखेला तर कार्यक्रम आहेच, पण 21ला मग हा आनंद उत्सव पुढे गेला पाहिजे. म्हणून 21 तारखेला 6 वाजता क्लब ग्राउंडवर, 21 तारीख लक्षात ठेवा, महाभारतामध्ये पुनीत इस्सार नावाचा एक अभिनेता होता, त्यांनी एक 2 तासाचं एक सुंदर रामनाट्य बसवलं. अनेक कलाकार, अतिशय सुंदर साइड इफेक्ट्स आहे, लाईट इफेक्ट्स आहे, स्क्रीनचा उपयोग केला. खरं तर हे आम्ही बसवलं अयोध्येच्या कार्यक्रमासाठी, पण नंतर अयोध्येचा आमचा कार्यक्रम झाला पोस्टपोन. तर मी म्हणतो अयोध्येचा नंतर आहे तर पहिले चंद्रपूर करून टाकू. अतिशय सुंदर तो जो संवाद राम रावणाचा आहे. माझं आव्हान आहे की जे कोणी आपल्या कुटुंबामध्ये तरुण मुलं असतील 18 वर्षाचे 20 वर्षाचे, आवर्जून त्या कथेसाठी आणा. श्री राम लाखिया, हरीश शर्मा, राहुल पावडे, गिरीश चांडक, शैलेश बागला, सर्वांना माझा आग्रह असणार आहे की हा सर्वांचा कार्यक्रम आहे. या ठिकाणी योग्य बसण्याच्या व्यवस्था होईल याकडे लक्ष द्या. प्रत्येकाचा सन्मान कायम राहील हा लक्ष द्या. पण समजा चूक झालीच, एखाद्याने म्हटलंच की गिनीज रेकॉर्ड बुक आम्ही केला आणि बसायला जागा आम्हाला नाही, तर माझी आई नेहमी सांगायची किती राग येऊ द्या, जेवणाच्या ताटावर राग काढायचा नाही. तसं एखाद्या वेळी जागा मिळाली नाही तरी प्रभू रामाच्या कार्यक्रमावर राग काढू नका. काढायचाच राहिला तर हरीश शर्मा आणि राहुल पावडेचा नंबर मी तुम्हाला देईल. पण 21 तारखेला सायंकाळी 6 वाजता आपण आवर्जून त्या प्रभू रामाच्या महानाट्यासाठी यावं. मग 22 तारीख
22गा त्या प्राणप्रतिष्ठेचा आनंद सोहळा, तो नयनरम्य सोहळा, तो पवित्र आध्यात्मिक सोहळा हा तर आपल्याला हृदयात साठवून ठेवायचा आहे. त्यासाठी सुद्धा काही स्क्रीन गावल्या जाणार आहे. हरीश शर्माजी उद्या यादी प्रसिद्ध करेल. अयोध्येला आपण जाऊ शकलो नाही तरी तंतोतंत जशाचा तसा आपण तो सोहळा 22ला त्या स्क्रीनच्या समोर मीही बसून पाहणार आहे आणि तुम्हीही 20 स्क्रीन ज्या चंद्रपूरमध्ये असतील, बगारशात असतील, मूळमध्ये असतील, पोंभुर्ण्यात असतील, आपल्या सर्वांना बघायच्या आहे. त्या दिवशी 20 चौकात श्री सुभाष कासम गोट्टुरवार व त्यांची टीम काही भजन मंडळींना 20 चौकात चंद्रपूर, बगारशा, मूळ, पोंभुर्णा भजन होणार आहे. 3ही दिवस 20, 21, 22 हरीश शर्मा, राहुल पावडे यांनी, राम गाखिया यांनी चंद्रपूरमध्ये सर्व दूर 3 दिवस स्पीकर लागणार आहे. बगारशात 3 दिवस स्पीकर, मूळमध्ये 3 दिवस स्पीकर, पोंभुर्ण्यात 3 दिवस स्पीकर आणि त्याच्यावर रामधून. खरं तर त्या राम भजनाची निवडही चांगली करा. अनेक राम भजन कधी लता मंगेशकर स्वर्गीय यांनी गायले. मग 3 दिवसापूर्वी मनोज कुमार यांचा फोन आला. मनोज कुमार मग असं म्हणाले की त्यांच्याही कोणत्या चित्रपटात एकाच रामाचं सुंदर भजन आहे, ते तुम्ही वाजवा. पण सुंदर राम भजन हे छानपैकी सकाळपासून कोणत्याही कायद्याचं उल्लंघन न करता, कारण मर्यादा पुरुषोत्तम आहे तर संविधानाची मर्यादा कायम ठेवत, कोणाला त्रास देण्यासाठी रामधून नाही तर आनंद देण्यासाठी, ऊर्जा देण्यासाठी, उत्साह वाढवण्यासाठी, आध्यात्मिक पवित्र वातावरण करण्यासाठी हे 3 दिवस या सर्व शहरांमध्ये रामधून करायची आहे. 22 तारखेला आपण रामाच्या मंदिरात, हनुमानजीच्या मंदिरात, ज्या ज्या मंदिरात आपल्याला जाता येतं त्या मंदिरात जायचं, देवाचं दर्शन घ्यायचं, स्वतःसाठी सुख, समाधान, आनंद, परिवाराचं कल्याण मागायचं. पण हे मागत असताना ईश्वरचरणी प्रार्थना करायची की पुन्हा या देशावर कोणी आक्रमण करू नये अशी शक्ती देवा तू आम्हाला दे. पुन्हा 496 वर्ष आम्हाला वाट पाहावी लागू नये अशी ऊर्जा आणि शक्ती दे. तू तर आमची परीक्षा घेतली, पण अशी परीक्षा घेण्याची वेळ कधी येऊ देऊ नये की आक्रमणकारी, आतंकवादी, दहशतवादी जे वक्रदृष्टीने या देशाकडे पाहतात त्यांचे डोळे फोडण्याची क्षमता आमच्या पिढीमध्ये निर्माण कर. हा आशीर्वादही मागायचा, हा आशीर्वाद मागायचा. आणि सांज म्हणजे सायंकाळी आपल्या घरासमोर दिवे लावायचे. खरं तर ज्यांना ज्यांना जबाबदारी घेता येईल त्यांनी आपल्या चौकामध्ये सुंदर 10-20 महिलांनी येऊन रांगोळी काढावी आणि दिवे लावावे. ही जबाबदारी खरं तर मला विश्व हिंदू परिषदचे अध्यक्ष म्हणालेत आम्ही घेतो, पण मला वाटतं की सर्वांनीच केली पाहिजे. ही माझी तुमची सर्वांची जबाबदारी. खरं तर आम्ही नशीबवान आहोत, जेव्हा मंदिर उद्ध्वस्त केलं तेव्हा आम्ही नव्हतो, मंदिर निर्माण होत आहे तेव्हा आम्ही आहोत. तर ही तर आपल्यावर असणारी देवाचा आशीर्वाद आहे. आणि मग 22 तारखेला दीप प्रज्वलित करून पुन्हा एकदा क्लब ग्राउंडकडे निघायचं आहे. सर्व कुटुंबाला घेऊन निघा. आणि त्या दिवशी सुद्धा 22ला 150 ते 200 कलाकार, ज्यामध्ये रामकथेची छोटी छोटी नाट्य असतील, सुधीर फडके आणि गदिमाचं गीत, रामायणचे गीत असतील, काही छोटे प्रसंग असतील. आणि 22 तारखेला रात्री 9 वाजेपर्यंत हा कार्यक्रम होईल. 9 वाजता प्रभू राम हे अयोध्येला पोहोचतील आणि एक अप्रतिम नेत्रदीपक असा आनंद उत्सव, दीपावली ही आपण फायर शोच्या माध्यमातून करणार आहोत की ज्यामध्ये सारा आकाश प्रकाशमान होईल. या कार्यक्रमाला सुद्धा तुम्हाला सर्वांना उपस्थित राहायचं आहे आणि त्या दृष्टीने आपण सर्वांनी 3ही दिवस भोजन घरी करायचं,
आणि भजन क्लब ग्राउंडवर करायचं. प्रसाद मला वाटतं की ज्या दिवशी राम ज्योत प्रज्वलित करू त्या दिवशी प्रसादाची व्यवस्था आहे, पण ते त्याच दिवशी फक्त लाडूचा प्रसाद आहे, बाकी प्रसाद आपल्या घरी. एक आपल्यासाठी पुन्हा सौभाग्याचा आहे. मी खरं तर मला देवानी थोडा जास्तच आशीर्वाद दिलाय, पण मला अजून एक सौभाग्य आहे. खरं तर माझ्याकडे शांतिकुंज मधून गायत्री परिवाराचे जे प्रमुख आहे डॉक्टर प्रणव पंड्या, डॉक्टर चिन्मय पंड्या, हे मला भेटायला मुंबईत आले आणि असं ठरलं की अश्वमेघ यज्ञ हा आपण मुंबईत करायचा. साधारणतः 125 एकर जागेमध्ये तो यज्ञ होणार आहे. पहिल्या ज्या तारखा ठरल्या होत्या त्या 21 जानेवारी पासून 27 जानेवारी पर्यंत. पण ज्याला म्हणतात ना की योग येतो. मी मुख्यमंत्र्यांकडे गेलो, ती जी जागा आहे त्याचं सिडको भाडं घेतं 2.25 कोटी. खरं तर मी ठरवलं होतं की याच्यात कन्सेशन द्यायचे, बाकी पैसे आम्ही जमवून भरायचे. पण आमचे मुख्यमंत्री राम भक्त आहे, ते म्हणाले सुधीर भाऊ काही पैसे नाही भरायचे. सचिव सांगत होते नाही नाही काहीतरी द्यावेच, भरावे लागतील. ते आपण सरकार आहो, प्रभू रामासाठी अश्वमेघ यज्ञासाठी कधी 1 रुपया घ्यायचा नाही. 2.25 कोटी एका झटक्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी माफ केलं. पण काय योगायोग असतो, तेव्हा काही प्रभू रामाच्या मंदिराची तारीख निश्चितच झाली नव्हती. अश्वमेघ यज्ञ 21 जानेवारी पासून पुढे होणार, तारीख निश्चित नव्हती. पण मी सहज डॉक्टर चिन्मय पंड्या साहेबांना विनंती केली, साहब आपण इतना बड़ा यज्ञ कर रहे, जगातून साधारणतः 1 कोटी गायत्री परिवार व अश्वमेघ यज्ञासाठी लोक येणार आहे. मी त्यांना म्हणालो की यार आप एक डॉक्टर साहब प्रधानमंत्री को बुलाना चाहिए. तेव्हा हे राम मंदिराची तारीखही ठरायचीच होती. प्रधानमंत्री महोदयांना डॉक्टर चिन्मय पंड्यांनी आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे ते गायत्री परिवाराचे भक्त आहे, डायरेक्ट पंतप्रधान महोदयाकडे जाता येत नव्हतं, म्हणून जगत प्रकाश नड्डांना डॉक्टर चिन्मय पंड्यासाहेब भेटलेत. जगत प्रसाद नड्डांनी पंतप्रधान महोदयांशी चर्चा केली आणि मग तारीख ठरली की आपण फरवरीमध्ये हा यज्ञ करावा. काय योगायोग असतो माहीत नाही. आणि त्याच्या 3 दिवसांनी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची तारीख ठरली 22 जानेवारी आणि अश्वमेघ यज्ञ झाला 21 फरवरी ते 24-25 फरवरी. मैं डॉक्टर चिन्मय पंड्यांना म्हटलं, आप कुछ भी बोलो, हमारे देश का अध्यात्म और उसकी शक्ति, उसकी ऊर्जा कुछ अलग है. देखो राम मंदिर की प्राण प्रतिष्ठा हो रही है, उसके बाद अश्वमेघ यज्ञ हो रहा है. मगर ये ऐसा संकेत है कि विश्व में अगर किसी देश का झंडा फहरेगा तो हमारे भारत का ही झंडा फहरेगा. कारण अश्वमेघ यज्ञच त्याच्यासाठी केला जातो. एकीकडे 22ला प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा आणि 21 फरवरी पासून मुंबईमध्ये इतकं भव्य दिव्य तो अश्वमेघ यज्ञ आहे की 2-2 लक्ष फुटाचे 14 मंडप आहेत. तुम्ही विचारच करू शकत नाही. आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक येणार आहे. ये मी तर म्हणतो की पहले ही बुक करो हॉटेल्स, नहीं तो ये इतने चालू है, ये 10,000 की रूम बाद में 50,000 कर देंगे. ते म्हणाले नहीं आपण यही ज्यादा व्यवस्था करेंगे. आणि अतिशय भव्य अश्वमेघ यज्ञ होईल. पण आनंद याचा आहे की याच्या सुरुवातीपासून चंद्रपूरचा प्रतिनिधी म्हणून मी जोडला गेलो आहे. हा निश्चितच एक आनंद आहे. खरं तर ईश्वराने चंद्रपूरकर जनतेला सेवा करण्याची मोठी संधी या निमित्ताने दिली. या अगोदर सुद्धा भगवान विठ्ठल तिथेही आपण संकीर्तन सभागृह बनवतोय, जे देशातलं सर्वात उत्तम संकीर्तन सभागृह होईल. म्हणजे चित्रपटाचे मल्टिप्लेक्स थिएटर आपण पाहिले,
पण कीर्तनाचं मल्टिप्लेक्स म्हणजे संकीर्तन सभागृह, ते सुद्धा मी स्वतः पुढाकार घेऊन पंढरपूरमध्ये करतोय. तुळशी वृंदावन आपण केलं. भीमाशंकरमध्ये मी अर्थमंत्री असताना भीमाशंकरमध्ये 350 पायऱ्या उतराव्या लागायच्या, चढाव्या लागायच्या, वृद्धांना त्रास व्हायचा. मी डायरेक्ट रस्ता करून दिला आणि आजपर्यंत 100 कोटीपेक्षा जास्त खर्च आपण भीमाशंकरमध्ये खर्च केला आणि भीमाशंकर सुधार झालं. मी शिखर शिंगणापूर गेलो, जिथं 2 भगवान महादेवाच्या पिंडी आहे. शिखर शिंगणापूर भगवान महादेवाचं अतिशय प्रसिद्ध मंदिर, जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आहे. आजही त्याच्यावरची मालकी ही उदयनराजे भोसलेंची आहे, कारण ते छत्रपती शिवाजी महाराजांचं शिखर शिंगणापूरचं मंदिर. मी जेव्हा गेलो तेव्हा बघितलं की बेगाची पानं मिळत नाही, अतिशय पानं कमी होती, कारण ते शिखरावर आहे, सारी डोंगर आहे, पाण्याची टंचाई. म्हणतं का नाही, तर म्हणजे इथं बेगाची झाडं नाही. म्हणतं चिंता करू नका, मी भगवान महादेवाचा भक्त आहे. आज तिथं मी 1200 पेक्षा जास्त बेगाची झाडं लावली. मला मागच्या आठवड्यात पुण्यामध्ये तिथून सर्व महाराज आले आशीर्वाद घेऊन. ते म्हणाले की भाऊ, आता महाशिवरात्रीच्या दिवशी पूर्णच्या पूर्ण गाभारा बेगाच्या पत्रीने पूर्ण भरू शकतो, एवढी झाडं तुम्ही मोठी केली. खरं तर चंद्रपूरचा असण्याचा हा जो ऊर्जा आहे, आशीर्वाद आहे, हा आशीर्वाद हा निश्चितपणे राम राम सत्य है या आशयानुसार आपल्या चंद्रपूरकरांना हा रेकॉर्ड ब्रेक करायचा आहे, हा रेकॉर्ड तोडायचा आहे. हा रेकॉर्ड दुसऱ्याचं नुकसान होईल किंवा कमी तो होईल यासाठी नसून हा रेकॉर्ड चंद्रपूरचा स्वतःचा राहणार आहे. आणि आपण सर्व रामसेवक रामभक्त हा रेकॉर्ड बनवण्यासाठी सामील होणार आहात. तुम्हालाही माझ्या सदिच्छा, शुभकामना आणि पुन्हा एकदा जोराने जयघोष करा. सियावर रामचंद्र की, सियावर रामचंद्र की. धन्यवाद.